आज आपल्या दूधसाखरच्या वनराईला संगीततज्ञ, लेखक, आदरणीय अरविंद मानकर सर यांनी भेट दिलेली आहे. ते दूधसाखरच्या वनराईची अत्यंत बारकाईने पाहणी करत आदरणीय आर के पाटील सर यांच्याकडून माहिती घेत आहेत आणि या वनराईतील पेरूचा आस्वादही त्यांनी घेतलेला आहे. अत्यंत नम्र त्याचबरोबर ज्ञानी अशा या व्यक्तिमत्वाची ही या वनराईची भेट म्हणजेच आपल्या नावाप्रमाणे दुधात साखर असं म्हणायला काय हरकत नाही. आत्ता आपल्या दूधसाखरच्या बेलबागेमध्ये आदरणीय मानकर सर पाहणी करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी हे आलेले आहेत आणि या दूधसाखरच्या वनराईची माहिती अत्यंत उत्सुकतेने ते घेत आहेत. त्यांच्या या वयाच्या 75व्या वर्षीसुद्धा असणाऱ्या उत्साहाला आमचा सलाम. कारण एवढ्या वयामध्ये सुद्धा त्याने आपलं तारुण्य जपलेलं आहे आणि त्याहीपेक्षा जी एक उत्सुकता, आवड, चला तुमची वनराई पाहूया म्हणून आज सकाळी त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्यासमोर मनोगत व्यक्त केलं त्यातून त्यांचा उत्साह पाहता खरोखरच एक 10 हत्तीचं बळ येईल अशा पद्धतीची त्यांची ही भेट आम्हाला आज प्रोत्साहन देऊन गेलेली आहे. एका जाणत्या सवरत्या व्यक्तिमत्वाची ही भेट निश्चितच आम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. संगीत, विज्ञान, खरं सर हे विज्ञान शिक्षक आहेत आणि विज्ञान शिक्षक असूनसुद्धा आपल्या निवृत्तीनंतर सरांनी संगीताच्या 7 परीक्षा पास करून विशारद पद प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून सरांच्या या उत्सुकतेला खरोखरच मान दिला पाहिजे. कारण सरांनी ज्या पद्धतीनं आपला एकंदरीत जीवनप्रवास आमच्यासमोर उलगडला त्यातून एक आदर्श शिक्षक ते एक आदर्श संगीत विशारद इथपासून ते एक आदर्श वक्ता त्याने अगदी प्रामाणिकपणे आमच्यासमोर मनोगत सांगितलं की मी बोलायला नंतर शिकलो आहे. मी विषय शिकवणारा तज्ज्ञ अध्यापक होतो पण लोकांशी संवाद कसा साधायचा हे मी स्वतंत्ररित्या शिकलो आणि सेवानिवृत्तीनंतर संगीताच्या 7 परीक्षा मी देऊन विशारद प्राप्त केलेलं आहे. तसेच सध्या 7 पुस्तकांचं लेखन सरांनी केलेलं आहे आणि आता सध्या डेन्मार्क आणि भारत हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन डेन्मार्क, भारत आणि विकास हा एक महत्त्वाचा विषय घेऊन सर आपल्याला भेटणार आहेत. खरं म्हणजे उत्सुकता आहे ती हीच की भारतीय माणसाला म्हणजेच जनमानसाला आपलं खरं अस्तित्व दाखवून देणं हे खूप गरजेचं आहे. काय चुकतं आहे, काय बरोबर आहे, डेन्मार्कची प्रगती आणि भारताची प्रगती यातला फरक काय आहे, वैचारिक फरक काय आहे, सामाजिक फरक काय आहे हे त्यांच्या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळणार आहे. संगीतावरही त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि कुठलीही गोष्ट ते अत्यंत उत्सुकतेने माहिती घेतात, त्याचा पडताळा घेतात आणि मगच त्याच्यावरती आपलं भाष्य करतात. अशा मानकर सरांच्या आजच्या भेटीला खरोखरच या दूधसाखरच्या वनराईला एका चांगल्या माणसाचे पाय लागले याचा आम्हाला आनंद होतो आहे. सरांचं नेहमी या वनराईमध्ये स्वागत होईल आणि त्यांनी वारंवार या वनराईला भेट द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू.